माने सध्या पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अमर माने एक असे खेळाडू की फलंदाजी गोलंदाजीच्या जोरावर सामने फिरवणारा 32 खेळामधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. त्यांना कुबाजी शिबे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. नाद निराळा 32 खेळा नेहमी यांच्या चर्चेमध्ये असतं काम आणि ज्या प्रकारचा खेळ देखील. अमर माने सर जास्त काही विचारणार नाही परंतु एकच प्रश्न विचारेन. 5च्या वर्षीची ती रविवारची संध्याकाळ आठवली पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. आज मोठे प्रेक्षक तुमच्या पाठिंब्यासाठी दाखल झालेत. काय सांगाल संपूर्ण स्पर्धेविषयी? पहिल्यांदा मी शिवा बॉस यांचा आभारी मान की त्यांनी आमच्या टीमला खेळायसाठी इथं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. आणि चाहत्यांबद्दल बोलाल तर त्यांच्यामुळे तर आता क्रिकेट प्लेयर आहेत ते आहेत त्यामुळे आम्ही, नाहीतर ते नसले तर काय फक्त क्रिकेट खेळून जायचं. आणि असे कितीतरी चाहते आपल्याला भेटतात की दादा कसा आहेस, म्हणजे त्यांच्याकडं त्या चाहत्यांमुळे आता आपण जे काय आहे ते त्यांचा मी आभारी राहीन. असंच त्यांचं प्रेम माझ्यावर राहू द्या. थँक्यू सो मच अमर माने सर. तमाम प्रेक्षक राजाचं प्रेक्षक वर्षाचं आम्ही घनसोलीमध्ये स्वागत करतो. नाव बॅक टू क्रिकेट तुषारजी जांभळे सर. धन्यवाद. धन्यवाद. अगदी मनापासून सर्वांचाच आभार. स्पर्धा तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 चा थरार. मॅच क्रमांक 6 आजच्या दिवसातील तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला शाहूवाडी ग्रामीण विरुद्ध सह्याद्री पठार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. खऱ्या अर्थानं आतापर्यंत तुम्ही सकाळपासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचे आवाज ऐकले, किरण मस्कर सर असतील, त्यानंतर आशिष चोरगे सर असतील, लहू जे जाधव सर असतील, डी माने सर असतील, या सर्वांचं मनापूर्वक आपण आभार मानूया आणि मॅचच्या दिशेने वळूया जिथे मॅच रंगलेली आहे. एका बाजूला सह्याद्री पठार विरुद्ध शाहूवाडी ग्रामीण अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. पहिला बॉल आपण पाहिला, बॉल क्रमांक 2 हा ट्रॅकर बॉल होता. अतिशय वेगवान बॉल होता परंतु दिशा खराब होती. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल स्वार झाला. फलंदाजाला पूर्णपणे बॉलने बीट केलं. विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉल हा विसवला गेलाय आणि पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. शाहूवाडी ग्रामीण टीमची एका बाजूला रोहित पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला राजेंद्र ही जोडी आहे आणि या जोडीला थांबवण्यासाठी सचिन पाहायला मिळत आहेत. हाही बॉल खूप वेगाने टाकला होता. अपट बार हा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेगाने हा बॉल निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. केवळ सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर शाहूवाडी ग्रामीण या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 3 या अंकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सचिनने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारे बॉल त्याने हाताळलेत अगदी अचूक टप्प्यावरती बॉल हाताळलेले आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सातत्यपूर्वक संपूर्ण सह्याद्री पठारमध्ये एक वेगवान गोलंदाज, तेज तर्रार गोलंदाज, रफ्तारचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा तो गोलंदाजी ट्रॅक वरती निघून चाललाय. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. उंची पाहावी लागेल. उंची जास्त आहे, लांबी देखील तितकीच लांब आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेंद्र यांच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त धमाका. होता. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि समोरच्या दिशेला एक वेगवान स्ट्रोक राजेंद्रच्या बॅट मधून आलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. ओहो, क्लीन बॉल. जशास तसं उत्तर दिलंय. तू शेर तो मै 1.25 शेर, तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी. आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? या अगोदरच्या बॉल वरती सचिन वरती एक जबरदस्त षटकार खेळला होता राजेंद्र. त्याच राजेंद्रची विकेट मिळवले सह्याद्री पठारच्या सचिनने. एक जबरदस्त बॉल त्याने. राजेंद्र निघालाय माघारी. व्यासपीठावरती स्मित जाधव आहेत ज्यांनी मात्र अगदी छोटेशा आहेत. क्रिकेटचा खूप मोठा आनंद घेण्यासाठी त्या आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती
बसलेले आहेत आणि क्रिकेटचा आनंद ते घेत आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. शाहूवाडी ग्रामीण या टीमने आतापर्यंत धावफलकावरती धावा बनवलेल्या आहेत 9 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये. सचिनने मात्र आपली कमाल आणि धमाल दाखवायला सुरुवात केली. एक मोठा फटका वगळता त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि 9 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल अगदी MTC च्या माध्यमातून ज्या प्रकारे हे छायाचित्र त्यांनी टिपलेलं आहे. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 1 मधील 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालेले आहेत. अक्षय वलांगडे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालाय. सचिनचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, ज्याने पहिले 4 बॉल खूप चांगले टाकले होते. एक बॉल त्यांनी खराब टाकला, त्याच्यावरती मोठा फटका आला, परंतु त्यानंतरचा बॉल कमबॅक करणारा होता. अगदी राजेंद्र यांची मात्र त्यांनी विकेट मिळवून दिली सह्याद्री पठार या टीमला. आणि त्यानंतर मात्र शाहूवाडी ग्रामीण या टीम मध्ये अगदी कुठेतरी निराशा पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हर मधील हा ट्रॅकर बॉल, हा देखील बॉल वेगाने निघून चाललाय. बॉल खूप चांगला होता, टप्पा पडला, त्यानंतर अतिशय वेगाने बॉल निघून चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. आणि हा बॉल देखील आलेला आहे तो डॉट बॉल. षटक समाप्त झालेला आहे. पंच पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वन डे आली. यस, याच्या एक वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. हाई बॉल सुरेख आहे. तशाच ज्या पद्धतीने या अगोदरचा बॉल टाकला होता तसाच टाकला आणि बॅटची इनर एज घेऊन बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. आणखीन एक दे धक्का शाहूवाडी ग्रामीण या टीमला लागताना पाहायला मिळतोय. सचिनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 अंकावरती. हार्दिक शुभेच्छा. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा खूप चांगली आहे. खरं तर 2 दिवसीय ही स्पर्धा रंगले. 10 तालुके या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. या संपूर्ण 10 तालुक्यामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल ची चर्चा सातत्यपूर्वक होते. घनसोली परिसरामध्ये हा रंगला आहे क्रिकेटचा महारण संग्राम. आज शेवटचा दिवस, अंतिमचा दिवस आणि फायनलचा दिवस. आज शिवा जाधव बॉस यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतली. वन मॅन शो ते राहिलेले आहेत आणि आज आपल्या सर्वांना एकत्रित करून आज पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल पर्व क्रमांक 2 चा थरार देखील तुम्ही अनुभवताय. शिवा जाधव बॉस यांना सलाम असेल. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील यावेळेला पहा, हा बॉल हाफ ट्रॅकर होता. बॉलला फक्त दिशा दिले, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधडक कडक पेस, सडक पे कडक षटकार. समोरच्या दिशेला हा फटका खेळलाय. व्ही शेप मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक खूप दूर वरतून येतील. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. शाहूवाडी ग्रामीण टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि बॉलिंग करत असताना सह्याद्री पठार ची टीम तुम्हाला बॉलिंग करताना पाहायला मिळते.
ओहो क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर अगदी तोडून टाकलंय. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना शाहूवाडी ग्रामीण टीमला आणखीन एक मोठा धक्का. जे अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहिलं ओम साई MTC या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अगदी बॅटचा किनारा लागला होता आणि त्यानंतर अगदी बॉलने टर्न घेतला आणि यष्ट्यांचा वेध घेतला आणि रोहित पाटील देखील बाद झालेले आहेत. धक्का क्रमांक 3 लागलाय शाहूवाडी ग्रामीण या टीमला. 17 या अंकावरती 17 वरती खतरा शाहूवाडी ग्रामीण या टीमला मिळालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित आलेले आहेत. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउटचा फटका आहे. टप्पापर्यंत बॉल थोडासा टर्न झालाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फसलेत तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी पारंपरिक जोडी स्वस्तामध्ये माघारी परतले शाहूवाडी ग्रामीण या टीमची. रोहित पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आला त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर राजेंद्रच्या बॅटमधून एक षटकार आला तो देखील बाद झाला आणि त्यानंतर अक्षय देखील बाद झालेत. ओहो इथे पहा. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की आदरणीय श्री पंकज दादा जाधव साहेब आणि चेतन दादा जाधव साहेब यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव आदरणीय श्री विनोद दादा स्वामी साहेब यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आज आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्शकदा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील किंवा सर्व चाहते असतील क्रिकेट प्रेमी असतील यांचा आम्ही पुनर्शकदा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की यानंतरची मॅच होणारी आहे ती पाटण वॉरियर्स विरुद्ध 32 शिराळा 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करीत आहोत की आपण रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. पाटण वॉरियर्स विरुद्ध 32 शिराळा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये चेतन आलेले आहेत. स्ट्राइक एंडला सचिन पाटील. आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाहीये. आकुटप्प्याचा बॉल टॅप उडवलाय. फिल्डर इथे सजवलाय. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळाली जाणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सचिनने ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं खूप चांगलं षटक हाताळलं. 2 विकेट्स त्याने मिळवले होत्या. अवघ्या 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. शुभम आले. शुभमने पहिल्याच बॉलवरती षटकार खर्च केला होता. त्यानंतर चांगल्या पद्धतीचा कमबॅक त्याने केला. त्यानंतर त्यांनी धावा खर्च केल्या त्या म्हणजे 12 धावा. आणि त्यानंतर आता चेतन आलेत. चेतनने पहिला बॉल डॉट टाकला आणि त्यानंतरचा बॉल देखील खूप चांगला टाकला त्यांनी. लागोपाठचे 2 बॉल चेतन यांनी डॉट टाकलेले आहेत. खूप चांगलं कमबॅक त्यांनी केलेलं आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत सचिन पाटील. आता सचिन पाटील यांना रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटक्यांसाठी जावं लागेल कारण पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट तुम्ही पाहताय. तारे सितारे आहेत. हो यावेळेला पहा बिग फटका केलाय. बॉल निघून चाललाय. स्टँड अँड डिलिव्हर. समालोचक कक्षाला मानवंदना देणारा बिग अँड हाय हँड्सअप षटकार.
27 धावा धावपलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिन पाटीलच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट आला आणि त्यानंतर धावसंख्येला एक चांगला आकार आलाय. धावपलक अगदी वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त टोला त्यांच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला, स्पिन झाला, बॅटचा थोडासा हलकीशी कडा घेतली. विकेट किपर यांच्या हातामध्ये बॉल हा विसवलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज चेतनने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले 2 बॉल त्यांनी डॉट टाकले. तिसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका खेळला सचिन पाटीलने आणि त्यानंतर 4था बॉल देखील त्यांनी डॉट टाकलाय. म्हणजेच खूप चांगली गोलंदाजी केली जाते. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे. हा बॉल हवेमध्ये खेळलाय. बराच काळ हा बॉल हवेमध्ये तरंगत असताना अगदी खूप चांगला कॅच पकडले तिथे क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज सचिन पाटील देखील येईल माघारी. आणखीन एक दे धक्का शाहूवाडी ग्रामीण टीमला. अगदी हा स्ट्रोक खेळत असताना पहा काय घडलंय. अगदी हा ट्रॅकर बॉल होता. त्यानंतर बॅटच्या स्टिकरला हा बॉल लागला आणि त्यानंतर पहा बॅट तुटली गेलेली आहे आणि त्यानंतर अगदी फलंदाज निराश आहेत सचिन पाटील. अगदी ज्या प्रकारे पहा अगदी बॅट हातातून ज्या प्रकारे तुटले गेले त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव तुम्ही पाहू शकाल. अगदी ज्या बॅटनं त्याला नाव दिलंय ती बॅट मात्र तुटले गेले आणि तो निराश पाहायला मिळतोय. अगदी निराश आणि हताश देखील पाहायला मिळाला सचिन पाटील. विकेटचं पतन झालंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचे दाखल झालेत. नितीन आलेले आहेत. आता संघाची जबाबदारी मात्र त्यांना सांभाळावी लागेल. अकुटप्प्याचा बॉल हवेमध्ये खेळलाय. फिल्डर पोहोचणार नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर बॉल निघून चाललाय पॉइंट रिझन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केलाय. जोखीम केले परंतु पहा कव्हरला कोणताही खेळाडू नव्हता. पण विकेट किपर थोडेसे निराश असतील. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना शाहूवाडी ग्रामीण या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 29 अंकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावपलकावरती आहेत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 चा थरार तुम्ही पाहताय. खर तर ही स्पर्धा तब्बल 2 दिवस रंगले गेले घनसोलीच्या मैदानावरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला 10 तालुक्यातील संघ खेळताना पाहायला मिळतात. पाटण तालुका, कराड ग्रामीण क्रिकेट, पोलादपूर तालुका, भोर क्रिकेट, स्वराज्य बत्तीस शिराळा स्पोर्ट्स, सह्याद्री क्रिकेट, शाहूवाडी तालुका ग्रामीण, कराड क्रिकेट असोसिएशन आणि अखंड शाहूवाडी तालुका हे संपूर्ण 10 तालुके तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आदरणीय श्री अनिकेत दादा शेजवळ साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मी विनंती करीत आहोत की यानंतरची मॅच आहे एका बाजूला पाटण वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध 32 शिराळा 11. या 2 टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करीत आहोत की रिपोर्टिंग करा आणि मधल्या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 6च्या दिवसातील तुम्ही पाहताय शाहूवाडी ग्रामीण विरुद्ध सह्याद्री पठार अशी मॅच आहे. फुलटॉसचा बॉल इनसाइड आउटचा फटका खेळलाय. जानता वाशी पॉइंट एक काशी आणि यावेळेला पहा फिल्डर तिथे पोहोचलेले नाहीयेत आणि इथे मात्र पहा तब्बल 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात झाली. तुषार नाना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 घेऊन आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तसे मात्र आमच्या समालोचकांची मात्र काळजी घेणारं एक गोड व्यक्तिमत्व, युट्यूब असतील किंवा आमचं डीजे मास्टर असतील या सर्वांची काळजी घेणारं एक गोड व्यक्तिमत्व
आदरणीय श्री कुमार शिवे साहेब यांनी देखील संपूर्ण समालोचकांची खूप काळजी घेतली, युट्यूबची देखील काळजी आणि त्याचनंतर आमचे डीजे मास्टर असतील त्यांची सर्वांची काळजी त्यांनी घेतलेली आहे, कारण जे त्यांना हवं आहे ते त्यांनी मात्र पुरवलेलं आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व, LIC एजंट देखील आहेत. विमा जर कोणाला काढायचा असेल तर नक्की त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटचे खूप मोठे चाहते देखील आहेत. अनेक वेळा आम्ही त्यांना पाहत असतो, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असू द्या किंवा पाटण तालुक्याचं क्रिकेट असू द्या, अगदी अतुनात प्रेम राहिलंय क्रिकेट खेळाडूंवरती. असे गोड व्यक्तिमत्व. हा बॉल पहा, अगदी पंचांनी हा बॉल वाईड बॉल घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. अगदी तुम्ही पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, कुमार शिवे साहेब LIC एजंट देखील आहेत. आणि जर कोणाला LIC काढायचे असेल तर निश्चितपणे तुम्ही दादांशी संपर्क साधा. पाटण तालुक्यावरती आणि पश्चिम महाराष्ट्रावरती अतुनात क्रिकेटवरती प्रेम असणारं एक गोड व्यक्तिमत्व. हो, यावेळेला पा फटका काय जबरदस्त खेळ आहे. आक्का गोला उचलकर बोला, हा 6 धावांचा टोला, जबरदस्त नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फेडणारा फटका आलाय अमितच्या बॅट मधून. खेळ आहे आणि 4थं षटक मार्गस्थ आहे आणि एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. टप्प्याचा बॉल, आणखीन एक जबरदस्त टोला, गिली गप्पा, खुश हुई रंबा, गेंद गई लंबा, 6 रनों के लिए छक्का, सिक्सर अमितच्या बॅट मधून. आणखीन एक जबरदस्त टोला. येस, डिप्लेंटली हा देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना अमितच्या बॅट मधून आलाय. अगदी जखमेवरती मिड सोडणारा हा फटका अमितच्या बॅट मधून आलाय. चौकार. या पाठीमागच्या 3 बॉलच्या पाठीमागे काय घडलंय? तब्बल धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजे 16 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार. आणि शाहूवाडी ग्रामीण या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 50 या अंकावरती. अर्धशतक पूर्ण केले, त्याच्यामध्ये बहरदार खेळी कोणी केली असेल तर अमित नावाच्या वादळाने. टप्प्याचा बॉल लॉक केलाय, शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. बॉल निघून चाललाय. आणखीन एक हवा के संग घटा के संग बाउंड्री लाईनच्या बाहेर अमितच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त षटकार. नंतरची मॅच आहे पाटण वॉरियर्स विरुद्ध 32 शिरा 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये या आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करेन की आदरणीय श्री अनिकेत दादा शेडगे साहेब यांना मी विनंती करेन की अगदी आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकलाय, अगदी खूप चांगला फटका केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला पाठवले. फिल्डर आहेत, अतिशय चांगला बॉल अडवलाय त्यांनी आणि त्यानंतर मिळाल्या त्या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी जोखीम घेतले, स्ट्राइक एंडला फेकी केले, तोपर्यंत 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 3 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना तब्बल 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष असेल सह्याद्री पठार या टीम समोर. मित्रांनो, एकदा बॅटिंग आवडली असेल ना अमित यांची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल 9 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 31 धावांची एक जबरदस्त खेळी साकारले. संकटाच्या पेचामध्ये अडकलेला शाहूवाडी ग्रामीण हा संघ मात्र त्यांनी बाहेर काढलाय. संकटाच्या काळामध्ये अगदी पाय रोवून उभा राहिला आणि या पट्ट्याने धावा बनवलेत. 9 बॉलच्या पाठीमागे 31 धावांचं योगदान. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. थँक्यू सो मच. आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल 2 टीमच्या दरम्यान आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मायक्रोफोन वरती येतील आशिषजी चोरगे सर. थँक्यू सो मच.
कॉल कोणाचा असेल? महत्वाचा कॉल, टॉस पाटणचा कॉल असेल. छापाचा कॉल दिलाय, आलाय तो छापा. अतुल दादा, निर्णय काय असेल? प्रथमतः टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करू. प्लेइंग 11 तशीच आहे, काही चेंजेस आहेत? एक दोन चेंजेस होतील प्लेइंग मध्ये. जास्त जबाबदारी आता कोणाकडे असेल? कारण ज्या पद्धतीने सोमाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. काही चेंजेस केलेत गोलंदाजीमधून? नाही, गोलंदाजी तीच राहील. एक दोन चेंजेस करेन गोलंदाजीमध्ये. सचिन आहे, अजून एक दोन आहे, बाबूराव आहे. समोर जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 मॅचेस जिंकून पुढे आली आहे. तिसरी मॅच आहे तुमची देखील. 2 मॅच तुम्ही जिंकल्या, तिसरी मॅच आहे. कशा पद्धतीने रणनीती आखली आहे सध्याच्या घडीला? रणनीती काही खास नाही. जो चांगला खेळेल तो जिंकला जाईल आणि सेमीला जाईल. टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये, बॅटिंग करायची आहे. ज्या पद्धतीने 2 मॅच जशा तुझ्या बाजूने राहिल्यात, काय सांगशील? काय चेंजेस आहेत किंवा काय बदल केलेत का? बदल 1-2 राहतील बस. आणि पावसाचं वातावरण दिसतंय, बॅटिंगला ते चांगलं झालंय. आता बघू. जास्त वेळ घेत नाही, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे जिंकलाय पाटण वॉरियर्स संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले 32 शिराळा संघाला बॅटिंगसाठी. कुठेही जाऊ नका, आमच्या संघ नक्की जोडले जा. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025 सीझन क्रमांक 2 मध्ये पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तर अर्धामध्ये जाऊया. पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये तुषार सरांना ऐकूया. थँक्यू सो मच. आणि गोविंद चव्हाण सर, मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. गोविंद चव्हाण सर, आपल्याला विनंती करेन. संपूर्ण हा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. थोडंसं ढगाळ वातावरण झालंय, कुठेही जाऊ नका, जोडत राहा, ऐकत राहा. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती तुषार सरांकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. अगदी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज ऐकला. अगदी आमचे मित्र आशिषजी चोरगे सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलेला आहे. स्पर्धा खूप चांगली आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 सीझन क्रमांक 2 चा थरार तुम्ही अनुभवताय आणि ऐकताय देखील. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला. पूर्वार्ध खेळामध्ये बॅटिंग करत असताना शाहूवाडी ग्रामीण या टीमने धावफलकावरती धावा लगवलेल्या आहेत. तब्बल 59 धावा आणि 60 धावांचं भलं मोठं आव्हान सह्याद्री पठार या टीम समोर उभं केलेलं आहे. मॅचला होती सुरुवात, दुसऱ्या डावाला होती सुरुवात. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष बॅट आणि चंडी फळीचा. तर संघर्षाला होतील सुरुवात. अगदी पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहिलं अमितची बॅटिंग लाजवाब राहिली. 9 बॉलच्या पाठीमागे 31 धावा त्यांनी साकारल्या आणि आपल्या संघाला एक सन्मानजनक धावफलक त्यांनी उभं केलं. आता मात्र दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 24 बॉलच्या पाठीमागे 60 धावांची आवश्यकता आहे सह्याद्री पठार या टीम साठी. आता सह्याद्री पठार या टीम मधील एखाद्या खेळाडूला अगदी अमित सारखं मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल आणि कमी बॉलच्या पाठीमागे जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. परंतु प्रत्यक्षात काय घडतंय हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की जोडून राहा. ओम साई MTC युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगलं शोजवळ असं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्हाला दाखवलं जात आहे. खूप चांगली मेहनत घेतले. लाईव्ह टेलिकास्ट अगदी संपूर्ण त्यांची टीम असेल आणि त्यांनी मात्र खूप चांगली मेहनत देखील घेतली. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला होत असताना सुरुवात गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय सचिन पाटील. पहिलाच बॉल खोलात टाकला. यॉर्करचा कहर पहिल्याच बॉलवरती. अगदी या बॉलला फक्त दिशा दिले, 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने श्री गणेशा ओपन झालेला आहे, अर्थातच सह्याद्री पठार या टीमचा, आणि एका धावेने धर्मा याने आपलं खातं देखील ओपन केलंय. स्ट्रायकर जोडी तुम्ही सह्याद्री पठार या टीमची पाहू शकाल. धर्मा पवार आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली, दुसरा बॉल डॉट आलाय. 24 बॉलच्या पाठीमागे 60 धावांचं टार्गेट आहे. बॅटिंग चांगली केली शाहूवाडी ग्रामीण या टीमने, परंतु आता गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली जाते. 2 बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव खर्च केले सचिनने. ओहो, इथे पहा अगदी बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची किनारा लागला आणि त्यानंतर बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे दोन्ही फलंदाज हाच प्रयत्न करतायत की मला मोठे फटके खेळायचे आहेत.
हो यावेळेला पहा हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त स्ट्रोक. 6 धावांचा षटकार खेचलाय. जबरदस्त फटका अगदी तुम्ही पाहू शकाल रिप्ले टेलिकास्ट मध्ये. अगदी ज्या प्रकारे सचिन पाटील गेले होते ओव्हर द विकेटने, हा बॉल अगदी पायामध्ये टाकला होता. हेलिकॉप्टरचं उड्डाण जबरदस्त पाहायला मिळालंय. आणखीन एक जबरदस्त टोला, हा देखील बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईन जवळ आणि तिथे मात्र जबरदस्त कॅच पकडलाय. असं वाटलं होतं की हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु तसं घडलेलं नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जबरदस्त कॅच टिपलाय आणि शुभम नावाचं वादळ जे गोंगावत होतं त्या वादळाला मात्र शांत केलाय सचिन पाटीलने आणि त्याच्या संपूर्ण टीमने. आठ वरती 1 गडी कोसळलेला आहे सह्याद्री पठार या टीमचा. एका बाजूला धर्मा पवार आहे, एक नामांकित खेळाडू. चर्चेमध्ये नाव असणार म्हणजेच धर्मा पवार. अनेक स्पर्धा त्याने गाजवलेत. पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल प्रीमियर लीग देखील या खेळाडूने गाजवली होती आणि आता मात्र पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल देखील तो खेळतोय. आज संपूर्ण जबाबदारी असेल ना सह्याद्री पठार या टीमची, तर धर्मा पवार यांच्यावरती असेल जबाबदारी. 8 धावा धावपलकावरती आहेत. आता मेघराजा कोसळायला लागलेला आहे. सकाळपासून मेघराजाने विश्रांती घेतली होती, परंतु दुपारच्या सत्रामध्ये आता मेघराजा कोसळताना पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, रिमझिम पावसाच्या धारा आणि त्याच्यामध्ये क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा असते. पुढचा बॉल टॅप उडवलाय, समोरच्या दिशेला खेळलाय, व्ही शेप मध्ये फिल्डर सजवलाय. अतिशय वेगाने बॉल येईल, बॉलला फील्ड करेल. फेके केले तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटक समाप्त झालंय, धावपलकावरती धावा 10 आहेत. खरं तर आता 18 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या डावामध्ये असंच काहीतरी घडलं होतं. पहिल्या डावामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना शाहूवाडी ग्रामीण या टीमची पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 9 आणि विकेट गेले होत्या 2, परंतु दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये सह्याद्री पठार या संघाची धावसंख्या आहे 10 आणि विकेट गेले 1. म्हणजे कुठेतरी पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला दोन्ही संघांचा, तर सह्याद्री पठार या टीमचं पारडं थोडंसं जड आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 50-50 मुकाबला आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 50 धावांची आवश्यकता अजूनही आहे. ह्या धावा या मैदानावरती निश्चितपणे होऊ शकता. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय श्री नवनाथ पवार साहेब यांनाही आम्ही विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं आम्ही पुनर्शकदा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. हो यावेळेला पहा हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मा पवारच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त षटकार. षटकाराने केले आणि गोलंदाज सुशांत यांचं स्वागत केलंय. षटकाराने स्वॅग से करेंगे हम स्वागत. सोळा धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 17 बॉलच्या पाठीमागे 44 धावांची आवश्यकता आहे. या षटकाची सुरुवात धर्मा पवार यांनी खूप चांगली केली आणि त्यांनी सांगितलंय की हो मी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. जरी एक विकेट गेली असली तरी मला जास्तीचा फरक पडणार नाहीये, कारण मी माझा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणार. ऑन साइडला या बॉलला फक्त दिशा दिली, फिल्डर नाहीये. एक टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय. पंचांकडे नजरा सर्वांच्या लागलेल्या आहेत की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत. यस, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे.
अगदी पहा लाईव्ह चेक केलेला आहे आणि घोषांकी क्षेत्र म्हणजे चेंडू ट्रॅव्हल झालाय, एकच धाव मिळणार. तर थोडं आपण थांबूया, पुन्हा एकदा चेक करूया. आयोजक कमिटी यांच्या माध्यमातून आपण चेक करूया. तर निश्चितपणे पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून पडताळणी केले गेले लाईव्ह टेलिकास्टला आणि यस या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील 4 धावा. धर्मा पवारच्या बॅट मधून आलाय हा चौकार. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर चौकार आलाय. 2 बॉलच्या पाठीमागे तब्बल धर्मा पवार यांनी 10 धावा गोळा केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 20 अंकावरती. अगदी धर्मा पवार यांना धावांची भूक लागलेली आहे. पहिल्या बॉल पासूनच त्याने अटॅकिंग क्रिकेट खेळलंय आणि अटॅक करत असताना या ओव्हरची सुरुवात मात्र सह्याद्री पठार या टीम साठी खूप चांगली करून दिलेली आहे त्यांनी, कारण 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत. धर्मा पवार यांना धावांची भूक लागलेली आहे आता. ओहो, हा बॉल पहा टप्पापर्यंत अंगावरती येणारा बॉल. अगदी या बॉलला फक्त दिशा दिले, 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी खराब पाहायला मिळाले आणि खराब फेकीची दुजोरा मिळेल सह्याद्री पठार या टीमला आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळाल्या जातील, त्या म्हणजे 3 धावा. कुठेतरी या धावा महागड्या ठरू शकतात शाहूवाडी ग्रामीण या टीमला, कारण एक धाव खूप महत्वाची असते. कारण प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल ना तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते, कारण एका रनने मॅच जिंकली जाते तर एका रनने मॅच हारली देखील जाते आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. 23 धावा धावफलकावरती. ओ, हा बॉल देखील पहा टप्पापर्यंत वेगाने स्वार झालाय आणि त्यानंतर बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये निघून चाललाय. 1 धाव मिळते अजून या बॉलच्या पाठीमागे. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचली तब्बल 24 अंकावरती. अगदी धर्मा पवारने चांगली बॅटिंग केले. 5 बॉलच्या पाठीमागे 15 धावा त्यांनी गोळा केलेल्या आहेत आपल्या टीम साठी आणि संघाची धावसंख्या 24 अंकावरती. थोडासा बॉलिंग करत असताना गोलंदाज सुशांत अडथळा निर्माण झालाय आणि त्याचमुळे तो थांबलाय देखील. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 बॉलच्या पाठीमागे तब्बल 36 धावांची आवश्यकता. आणखीन एक जबरदस्त टोला. हा बॉल देखील निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज वरती चढवलाय हल्ला, बोलतोय बॅट्समनचा बल्ला. फलंदाज धर्मा पवारच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक जबरदस्त षटकार. धावांचा पाऊस पाडतोय. खर तर पाऊस थांबलाय, परंतु धावांचा पाऊस धर्मा पवार यांच्या बॅट मधून पाहत आहे तुम्ही. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केले, तब्बल 6 बॉलच्या पाठीमागे 21 धावांचं योगदान सह्याद्री पठार या टीम साठी तिने दिलेलं आहे आणि संघाची धावसंख्या 30 अंकावरती. हलक्या त्याने या बॉलला फक्त पुश केलंय. पुश करा खुश असं म्हटलं जातं. सिंगल धाव प्राप्त केली आणि धर्मा पवार यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाय का. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 31 अंकावरती. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 29 धावा. 12 बॉल 29 धावा म्हटल्यानंतर 14.50च्या सरासरीने
इथे सह्याद्री पठार या टीमला धावसंख्या बनवावी लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा चांगल्या प्रकारे आल्या सह्याद्री पठार या टीमसाठी, परंतु आता शाहूवाडी ग्रामीण या टीमने टीम मीटिंग बोलवले. कोणता गोलंदाज असेल की तो या षटकामध्ये विकेट मिळवेल धर्मा पवार यांची, किंबहुना या षटकामध्ये धावा कमी खर्च करेल आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या चेसिंग करण्यासाठी मोठी ठेवेल. यासाठी मात्र टीम मीटिंग बोलवले. कॅप्टनने विश्वास कोणावरती दाखवला जाणार, कोण हुकमी एक्का असेल की तो मात्र धर्मा पवार यांना थांबवू शकेल. आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये स्वतः कॅप्टन शाहूवाडी ग्रामीण या टीमचा राजेंद्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आज मी का टीमचा नेता आहे, मी का लिडरशिप करतोय हे त्यांना दाखवून द्यावं लागेल. कारण या षटकामध्ये विकेट आली किंवा धावा कमी खर्च केल्या तर निश्चितपणे शाहूवाडी ग्रामीण टीम साठी मात्र शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली पाहायला मिळेल. परंतु या षटकामध्ये धर्मा पवारने जर मोठी फटकेबाजी खेळली तर निश्चितपणे शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी चेसिंग करत असताना त्यांना सोपं जाईल. कॅप्टन आहेत शाहूवाडी ग्रामीण टीमचे आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं देखील एक स्वतःच स्पोर्ट्स आहे. कमी गतीचा बॉल पाठीमागे ओढला होता, त्यानंतर धर्मा पवार थोडेसे फसले गेलेत, नाराज आहेत आणि पहिला बॉल राजेंद्र यांनी मात्र डॉट टाकलेला आहे. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितपणे या मॅच मध्ये रंग भरले जातील. हा बॉल पंचांचा कॉल आहे, नो बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले आणि निश्चितपणे आता एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. कुठेतरी पहिला बॉल चांगला टाकला होता राजेंद्र यांनी आणि त्यानंतरचा बॉल खराब टाकलाय. हलकेशी चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंचांच्या माध्यमातून किंवा खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु पंचांचा कॉल आहे की नो बॉल. एक सिंगल धाव मिळते. समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल 11 आणि 11 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 28 धावा. फ्रीडचा बॉल असेल. धर्मा पवार यांना खरं तर आज मेजवानी प्राप्त झाले. या बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळण्याची. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, नॉनव्हेज खाण्यासाठी निश्चित संधी आहे, परंतु आज श्रावण देखील चालू झालेला आहे, त्यामुळे धर्मा पवार या बॉलच्या पाठीमागे निश्चित काय करेल. ओहो, बॅटचा किनारा. विकेट किपरने कॅच पकडली होती, परंतु फ्रीडचा बॉल होता. विकेट मिळणार नाहीये, कॅच आउट तुम्ही होणार नाहीये, क्लीन बॉल होणार नाहीये, धावचीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला माघारी जावं लागेल. परंतु राजेंद्र यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लय मध्ये होता, फॉर्म मध्ये होता, त्या फलंदाजाला मात्र त्यांनी थांबवलंय. हा बॉल काय घडलं जाईल, नो बॉलचा इशारा येतोय. राजेंद्र यांनी काही बॉल चांगले टाकलेत, काही बॉल खराब देखील टाकलेले आहेत, परंतु ज्या अतिरिक्त धावा ते खर्च करतायत ना, हे टीम साठी डोकेदुखी ठरू शकते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 33 अंकावरती. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल देखील फसवणारा आहे, परंतु हा बॉल दिशाहीन आहे. पंचांचा कॉल, वाईड बॉल. टप्पा चांगला होता, लाईन थोडीशी भरकटली गेली होती. राजेंद्र यांनी काही बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलेत, परंतु काही बॉल त्यांनी नकारात्मक टप्प्यावरती देखील टाकलेले आहेत. हा बॉल खूप चांगला होता. टप्पा पडल्यानंतर वेगाने अगदी स्विंग करून निघून चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जसजसा डॉट बॉल येतोय तस मात्र धर्मा पवार आणि संपूर्ण सह्याद्री पठार या टीम वरती प्रेशर निर्माण करणारा पाहायला मिळतोय. प्रेशर हटवायचं असेल ना तर तुम्हाला एखादा मोठा फटका खेळावा लागेल, कारण समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत तब्बल 9 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता असताना हा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि एक जबरदस्त कॅच पकडत असताना धर्मा पवार होईल बाद. डकआउटच्या दिशेने जात असताना तो नाखुश आहे, नाराज आहे, कारण या ओव्हर मध्ये त्यांना मात्र खूप स्ट्रगल व्हावं लागलं आणि अखेरकार मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि कॅच आउट होत असताना पाहायला मिळालेत. आणखीन एक दे धक्का सह्याद्री पठार या टीमला.
60 धावांचं लक्ष असताना सह्याद्री पठार या टीमची सुरुवात चांगली झाली होती, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन आले शाहूवाडी ग्रामीण टीमचे राजेंद्र, त्यांनी मात्र या मॅचचं चित्र मात्र पलटवलं. हो, हा बॉल वेगाने निघून चाललाय. पंचांचा कॉल आहे वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. या ओव्हरमध्ये राजेंद्र यांनी मात्र खूप नकारात्मक बॉल टाकलेला आहे. त्याच्यामध्ये 2 बॉल नो टाकले, 2 बॉल त्यांनी वाईड बॉल टाकलेले आहेत. अशा 4 धावा त्यांनी अतिरिक्त खर्च केलेल्या देखील आहेत, परंतु एक महत्वाची विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. कमी गतीचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट मधून आवाज आला टक, बॉल निघून चाललाय टकाटक बाउंड्री लाईनच्या बाहेर. शैलेश बदललाय. 7 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची आवश्यकता आहे. मॅच पहा काय रंगले, काय मॅच बहरले. मॅच तुम्हाला बनवावी लागते, मॅच तुम्हाला घडवावी लागते आणि मॅच मात्र घडले देखील आणि बनले देखील. शेवटचा बॉल या ओव्हर मधील इनसाइड आउटचा फटका केलाय. बॉलने फिल्डरला गुंगारा दिलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि सह्याद्री पठार या टीम साठी आलाय नशिबाचा चौकार. शैलेशच्या बॅट मधून आता समीकरण येऊन पोहोचलाय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 14 धावा. टेन्शन वाली मॅच आहे या दोन्ही टीम्स मध्ये आणि ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक संगीत. जे अगदी मॅच क्रमांक 7 तुम्ही पाहू शकाल. आजच्या दिवसातील पाटण वॉरियर्स विरुद्ध 32 शिराळा 11 अशी मॅच आहे. एका बाजूला तुम्हाला अतुल भालेकर पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला विजय पावले सर देखील पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 7 मध्ये आता 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनलेले आहेत. राजेंद्र यांनी पहिले 4 बॉल खूप चांगले टाकले, परंतु शेवटचे 2 बॉल त्यांनी खराब टाकले आणि मॅचला एक टर्निंग पॉइंट निश्चितपणे मिळालेले आहेत. या मॅच मध्ये अक्षरशः आता हृदयाचे ठोके दोन्ही संघांचे वाढले असतील, कारण 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावा होऊ देखील शकतात आणि 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावा डिफेन्स देखील होऊ शकतात. परंतु प्रत्यक्षात काय घडतंय पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावा थांबवण्यासाठी अमित आलेले आहेत, ज्यांनी बॅटिंग करत असताना 31 धावांचं योगदान शाहूवाडी ग्रामीण या टीम साठी दिलं होतं. तोच गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा राहिलेला आहे 6 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचा बचाव करण्यासाठी. पहिलाच बॉल अंगाला भेदलाय वेगाने आणि इथे पहा काय घडलं जात आहे. डायरेक्ट हिट केलं असतं तर निश्चितपणे विकेटचं पतन झालं असतं, परंतु पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव प्राप्त झाले आणि आता 5 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. खरं तर स्ट्राईक एंडला आता महत्वाची बाब ही आहे की महत्वाच्या बाब काय असेल तर निश्चितपणे स्ट्राईक एंडला शैलेश आलेले आहेत, ज्याने पाठीमागच्या ओव्हर मध्ये एक षटकार आणि एक चौकार खेळला होता. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री पठार टीमचा शैलेश स्ट्राईक एंडला. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच, पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काय घडणार, काय बिघडणार, कोण कोणावरती तुटून पडणार, कोण कोणावरती मात करणार, कोण विजय संपादित करणार. आणि हा बॉल पंचांचा इशारा निश्चितपणे काय असेल. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. जशा अतिरिक्त धावा येत आहेत ना तसे मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12वा खेळाडू आहे सह्याद्री पठार या टीमचा. तो मात्र टाळ्यांचा गजर आणि एक वेगळ्याच उत्साहामध्ये पाहायला मिळतोय. संघामध्ये तुम्हाला जागा मिळो अगर ना मिळो, परंतु संघाच्या कोणती बाजू असो, तुमची पडती बाजू असो किंवा मजबूत बाजू असो, त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी देखील एक वेगळाच उत्साह असावा लागतो आणि तो उत्साह आमच्या 12वा खेळाडूचा पाहायला मिळतोय सह्याद्री पठारचा अथर्व पाटील यांचा. तो उत्साह आहे त्याच्याकडे. जशी अतिरिक्त धाव येते तसं मात्र टाळ्यांचा गजर करतोय. 5 बॉल 11 धावांची आवश्यकता.
फुलटॉसचा बॉल उडवलाय कव्हर रिजन मध्ये, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बन गया कमजोर, बैट्समैन ने लगाया जोर और ये आ गया जबरदस्त षटकार, सिक्सर. 4 बॉल 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थानं सह्याद्री पठार या टीमने मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलंय. धर्मा पवार बाद झाला आणि त्यानंतर शैलेश आला. शैलेशने काय बॅटिंग केले, तब्बल 3 बॉलच्या पाठीमागे 16 धावांचं योगदान त्याने दिलं. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराची विस्फोटक खेळी त्यांनी साकारले आणि एक मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण केले. देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग स्वतःला भरायचे असतात आणि या मॅच मध्ये रंग कोणी भरले असतील तर शैलेश नावाच्या वादळाने. आणि शैलेशने मात्र सह्याद्री पठार या टीम साठी खूप चांगली बॅटिंग केली. गोलंदाजांवरती तुटून पडलाय. ओहो, हा बॉल खूप चांगला होता. यॉर्करचा कहर पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु पहा इथे एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागतंय. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 3 आणि 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावांची आवश्यकता आहे. परंतु एक महत्वाची बाब आहे शाहूवाडी ग्रामीण टीम साठी की जो आता स्ट्राइक एंडला फलंदाज होता शैलेश, तो आता नॉन स्ट्राइक एंड वरती उभा राहिला आहे. आणि नॉन स्ट्राइक एंड वरती जो फलंदाज होता अर्थातच विजय, तो मात्र आता स्ट्राइक एंडला येऊन पोहोचलाय. ज्याच्या नावामध्ये जय, तो विजय मात्र आज सह्याद्री पठार या टीम साठी विजय मिळवून देईल का, किंबहुना गोलंदाज अमित आज या 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा डिपेंड्स करून शाहूवाडी ग्रामीण टीमला विजय मिळवून देणार का. आज खऱ्या अर्थाने जय पराजय होत असतात, परंतु संघर्षाने भरलेली ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. संघर्षाला आलेला आहे उदान आणि आता बनवायचे आहेत 3 बॉल 4 धावा. आखू टप्प्याचा बॉल लॉक केलाय, लपेटलाय, परंतु बॉल निघून चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये अवघी 1च धाव मिळते. आता समीकरण पुन्हा बदललंय. येणारे बॉल 2 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 3 धावा. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आयोजकांच्या माध्यमातून, जर ही मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. काही प्रेक्षक म्हणत असतील की ही मॅच अगदी टाय व्हावी, काही प्रेक्षक म्हणत असतील की ही मॅच टाय झाल्यानंतर आम्हाला सुपर ओव्हरचा थरार देखील पाहायला मिळेल. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये आता वेगवेगळ्या शंका रंगलेल्या आहेत. कोणी काही म्हणत असेल, कोणी म्हणत असेल की ही मॅच अगदी सह्याद्री पठारने जिंकावी, काही म्हणत असतील शाहूवाडी ग्रामीणने ही मॅच जिंकावी, परंतु अखेरकार होतही काय. 1 धाव पूर्ण केले. फिल्डर आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. काय घडलंय आणि जे घडायचं नव्हतं सह्याद्री पठार या टीम साठी तेच मात्र घडलंय की काय हे पाहणं गरजेचं असेल. तर निश्चितपणे काय घडलंय तर निश्चितपणे पहा अगदी 1 धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. आता 1 बॉल आणि 1 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. काय जबरदस्त सामना रंगला. या मॅचचा थरार तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला शाहूवाडी ग्रामीण तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री पठार. सह्याद्री पठार की शाहूवाडी ग्रामीण की शाहूवाडी ग्रामीण की सह्याद्री पठार. एका बाजूला गोलंदाज अमित आहे तर एका बाजूला स्ट्राइक एंडला फलंदाज शैलेश आहे. अमित की शैलेश, शैलेश की अमित. थोडीशी घाई करा विनंती असेल. आम्ही निश्चितपणे तुमच्यापर्यंत हात धुवून पाठी लागतोय कारण अजून सामने खेळवायचे आहेत. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. आणि असं म्हटलं जातं ना, कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. आता मेहनत कोण करणार. आणि या मॅच साठी तुम्ही पाहिलं ना तर तब्बल 600 प्रेक्षक मात्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. एका बाजूला सह्याद्री पठार तर त्यांच्या विरुद्ध बाजूला शाहूवाडी ग्रामीण. कोण जिंकणार हा क्रिकेटचा महाराणा संग्राम. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. अमित निघालाय पुन्हा एकदा आणि हा बॉल आलेला आहे तो निश्चितपणे
बॉल आणि हा सामना जिंकलाय शेवटच्या क्षणी शाहूवाडी ग्रामीण या टीमने. आणि मित्रांनो, अमितची बॅटिंग आणि बॉलिंग आवडली असेल ना तर निश्चितपणे या खेळाडूसाठी मात्र एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परंतु एका बाजूने शैलेशचा देखील खेळ तितकाच बहरला होता, धर्मा पवारचा देखील खेळ इतकाच बहरला होता. एका टीमने जरी मॅच जिंकली असली तरी दुसऱ्या टीमने मात्र क्रिकेटची मनं जिंकलेत.